नमस्कार. मागील 1 महिन्यापूर्वी माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एम-बी-बी-एस डॉक्टरची मागणी आम्ही केलेली होती ग्रामस्थांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने. आणि या मागणीला मी तुम्हाला आनंदित होऊन सांगतो की या मागणीला या ठिकाणी आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे. अखेर माणगावमध्ये एम-बी-बी-एस डॉक्टर या ठिकाणी हजर झालेले आहेत कायमस्वरूपी. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं मी स्वागत करतो. एम-बी-बी-एस डॉक्टर कृष्णा लोमटे यांची या ठिकाणी कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्तीबद्दल सन्माननीय राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय श्री नितेश राणे साहेब यांनी या प्रकरणावर जातीनिशी लक्ष घातल्यामुळे आम्हाला या अवघ्या काही दिवसातच म्हणजे 15 दिवसाच्या आत या ठिकाणी एम-बी-बी-एस डॉक्टरची मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी माणगावच्या वतीने तसेच भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माणगावातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. त्याचसोबत या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी, माणगाव खोऱ्यातील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार आम्ही व्यक्त करतो. कारण आपण सर्वांनी ज्या विषयाला अधिक गांभीर्यपूर्वक घेऊन या ठिकाणचा हा प्रश्न मिटवण्यासाठी सहकार्य केलेले आहे. त्याचप्रमाणे या प्रश्नासाठी विशेष सहाय्य ज्यांनी केले आहे ते म्हणजे या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांचेही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर सन्माननीय सौ सई धुरी यांचेही या ठिकाणी विशेष आभार मानतो. त्यांनी या प्रश्नाला पण गांभीर्यपूर्वक लक्ष घालून या ठिकाणी जी काय आमची गैरसोय होत होती माणगाव खोऱ्याची गेली अनेक वर्षाची ती पूर्ण केलेली आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जी सोशल मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे, त्यामधील आमचे मिलिंद धुरी आहेत, आनंद कांडरकर आहेत, त्यासोबत कोकण 7 असू देत, कोकण दर्पण असू देत, असे अनेक ज्या सोशल मीडिया चॅनल आहेत त्यांनी पण ह्या प्रश्नावर खूप गांभीर्यपूर्वक आणि अतिशय प्रसार या विषयाचा केला असल्या कारणाने शासनाला अखेर दखल घेऊन आमच्या या पालकमंत्री महोदयांनी आम्हाला या ठिकाणी अवघ्या काही दिवसातच या ठिकाणी एम-बी-बी-एस डॉक्टरचा कायमस्वरूपी पुरवठा केलेला आहे. त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.